सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मागच्या अनेक महिन्यापासून सर्वच पक्ष तयारी लागलेत। त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष आणि त्या दृष्टीने तयारी सुरू होती। भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्वबळावर लढण्याचा नारा माननीय जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये दिला होता। त्या दृष्टीने आमचे 18 फॉर्म आम्ही त्या ठिकाणी रेडी केले होते। अध्यक्षपदासाठी मी स्वतः इच्छुक होतो आणि मी माझाही फॉर्म भरला होता, परंतु 17 तारखेला शेवटपर्यंतही आमच्याकडे AB फॉर्म न आल्यामुळे आमचे जे अधिकृत म्हणून भारतीय जनता पार्टीचे आम्ही फॉर्म भरले होते ते सर्व अवैध ठरले आणि मी माझा एक अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता तो वैध ठरलेला आहे। त्यावर निर्णय काय घ्यायचा तर पक्षश्रेष्ठींचे आता कॉल येत आहेत। जे काही पक्षश्रेष्ठी मार्गदर्शन करील त्यावर आपले पुढचे निर्णय आमच्या अवलंबून असतील। ठीक आहे। सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत। आजचा मुद्दा असा आहे की आपल्याला पाथरी नगरपालिकामध्ये जी निवडणूक लढवायची होती त्या अनुषंगाने ही बैठक या अगोदर झालेल्या आहेत भरपूर। तर जिल्हाध्यक्षांनी वारंवार या ठिकाणी बैठका घेतल्या, स्वबळावर लढायचे नारे दिले आणि 17 तारीख ही शेवट होती फॉर्म भरण्याची आणि आम्हाला शेवटपर्यंत आम्ही येतोय असं सांगून ते आलेच नाहीत आणि आम्हाला B फॉर्म दिलेलेच नाहीत। त्यामुळे आमचे फॉर्म हे रद्द झालेले आहेत। हा या बैठकीचा उद्देश आहे। उपस्थित सर्व पत्रकार बंधू, नेते, पदाधिकारी यांचं स्वागत करतो। आजच्या या पाथरी विधानसभेच्या पत्रकार परिषदेला शहर मंडळाध्यक्षानं कशामुळे ही पत्रकार परिषद आयोजित केली हे आपल्याला आता सांगितलं, पण या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला जे काही मुद्दे मांडायचे आहेत, इथं जे काही ह्या मागच्या 15-20 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या अनभिज्ञ नव्हत्या। कोणालाही याच्यामध्ये विश्वासात न घेता काय घडलं, कसं घडलं, शेवटपर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला झुलत ठेवलं आणि कुठल्या काय म्हणजे कोण्या विषयावर तडजोडी झाल्या, काय झालं हे कोणालाही माहीत नाही। कारण शेवटी 17 तारखेच्या जी परिस्थिती इथं उद्भवली त्या दिवशी अक्षरशः कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी फॉर्म रेडी असताना, लढायला सांगितलेलं असताना इथं बैठका झाल्या, इथं ताकदीनं लढायचं म्हणून घोषणा केली आणि जे अगोदरच काही ठरलेलं होतं ते कुठंच कोणाला काही सांगितलं गेलं नाही। त्याच्यामुळं सगळे कार्यकर्ते अंधारात राहिले आणि अंधारात राहिल्यामुळं ते शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत म्हणजे केवलवाने प्रयत्न केले, सगळ्यांनी फोन केले, पण 3 वाजेपर्यंत AB फॉर्म येईलेत, तुम्ही तिथं मध्ये जा। मध्ये गेल्यानंतरही खूप खालच्या पातळीमध्ये कार्यकर्त्यांची हेटाळणी करण्यात आली, जे ते येऊन पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना एकदम असं याच्यामध्ये म्हणजे भाषेमध्ये हे करू लागले की तुमचं AB फॉर्मचं काय। आणि शेवटी 3 वाजता त्यांनी सांगितलं की आपल्याला AB फॉर्म नाहीत, इथं आपलं असं ठरलं आहे। आता ही परिस्थिती उद्भवली याचं कारण असं आहे की जर आधीच काही ठरलं होतं तर हे सगळ्याला, कोणाला तरी पदाधिकाऱ्याला, नेत्याला सांगायला पाहिजे होतं की अगोदर काही ठरलं आहे तर इथं तुम्ही काही तयारी करू नका। इथं 18 उमेदवारांनी व्यवस्थित सगळी ऑनलाईन फॉर्म, घरपट्ट्या हे सगळं भरलं होतं, पण ज्या कोणत्या बेसवर तडजोडी झाली ते आम्हाला आजपर्यंतही आम्हाला काही कळालं नाही आणि त्याच्यामुळं इथं प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे विश्वासात तर घेतलंच नाही, कुठल्या बैठकीलाही विश्वासात घेतलं नाही आणि इथं सांगितलं चाललं की भारतीय जनता पार्टीचं इथं काहीच खरं नाही। काही लोकांनी विनाकारण इथं भारतीय जनता पार्टीची अवकात नाही अशा प्रकारची भाषा वापरल्या चालली। तर मला सांगावंसं वाटतं की इथं माननीय मोहनभाऊ फड हे ज्या 2014च्या निवडणुकीला उभा राहिले तिथं ह्याच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अपक्ष का होईना पण सगळं जे काही विचाराचं मतदान आहे त्यांच्या पारड्या टाकलं, त्यांना विजय केलं। ह्या पाथरी विधानसभेमध्ये 2019ला 91,000 मतं हे माननीय मोहनभाऊ फड यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीच्या चिन्ह उभे केले। इथं 2016च्या नगरपालिकेमध्ये असो की त्याच्या अगोदरच्या आतापर्यंत ह्या नगरपालिकेमध्ये आपण कोणी आमदार असो नसो, नेता असो नसो, ताकद असो नसो, इथं बऱ्यापैकी कार्यकर्ते, पदाधिकारी लढलेले आहेत आणि जिंकण्यासाठी निवडणुका नसतात की कमळाचं चिन्ह, पक्षाचं चिन्ह काही वेळेस कुठं काही झालं कमी जास्त, काही मतात इथं 16,000 हिंदूंचं मतदान ह्या पाथरी विधानसभेमध्ये, आपलं पाथरी नगरपालिकेमध्ये असताना
आज पक्षाला एकही फॉर्म AB फॉर्म आपल्याला न दिल्यामुळं सगळं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड कार्यकर्त्यामध्ये याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली. आणि 2019ला मोहन भाऊला 91,000 मतं पडले. त्याच्यानंतर कालची लोकसभा झाली. लोकसभेमध्ये ना आम्हाला इथं नेता होता, ना इथं कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या, ना इथं कोणते उद्घाटनं झाले, ना इथं कोणती आश्वासनं दिल्या गेली. तशाही परिस्थितीमध्ये एवढं वातावरण पेटलेलं असताना इथं 86,000 मतं हे लोकसभेला जानकर साहेबांच्या पारड्यामधल्या जनतेनं टाकले या विधानसभेत. म्हणजे भाजपचं इथं काही खरं नाही हा मुद्दाच पहिली गोष्ट येत नाही की इथं भाजपचं काही खरं नाही. कारण आपणच पक्ष काही जयचंद पक्ष संपवायला निघाले ना पुन्हा कार्यकर्त्यावर ह्याच्यावर टेपू ठेवायचे. कालच्याही विधानसभेमध्ये आम्हाला पक्षादेश असताना आम्ही महायुतीचे उमेदवार राजेदादा विटेकर यांचं भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना इमानीतद्वारे काम केलं. विचाराचं सगळं मतदान त्यांच्या पारड्यामध्ये टाकलं. आणि एवढं मतदान टाकलेलं असताना सुद्धा म्हणजे काल कार्यकर्त्यांना राजेदादाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे राजेदादांनी या ठिकाणी महायुतीला त्यावेळेस सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ती निवडणूक लढली. असं कोणासोबत जायचं होतं, आमचं काही कोणासोबत वैर नाही, आपण वैर नाही. आम्हाला सांगायला पाहिजे होतं की इथल्या मंडळ अध्यक्षाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की सांगायला पाहिजे होतं की आपल्याला असं करायचं तर आमचं काही आम्ही त्यांच्यासोबत गेलो असतो. अगोदर सगळ्या चर्चा झाल्या असत्या तर आम्ही नेत्याचा सगळ्यांचा आदेश मान्य केला असता. म्हणून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ह्या विधानसभेमधून कमळच गायब झालं आहे. आणि हे कार्यकर्त्यासाठी 14-14, 15-15 वर्षे, 20-20, 30-30 वर्ष इथं पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यावर अत्यंत दुर्दैवी वेळ आली. म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे याच्यात आमच्या वरिष्ठ नेत्यांना काही माहिती नाही, वरिष्ठ नेत्यांनाही सुद्धा अंधारात ठेवलेलं आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याच्यावर चौकशी समिती नेमून योग्य ते ह्याच्यातल्या ज्या काही इन्व्हॉल्वमेंट लोकांवर कारवाई करण्यात यावी हे आमची याच्यात मागणी आहे. जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं नाही जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी आपल्याला बैठका घेतल्या. त्यांनी सांगितलं ताकदीनं लढायचं. पुन्हा काय झालं हे कोणालाही काही कळालं नाही शेवटपर्यंत, ते आजपर्यंतही कळालं नाही. म्हणजे कुठल्या तडजोडीवर कुठल्या ह्याच्यावर इथं घात घेतला पाथरीचा. आणि ही विधानसभा पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या विचाराची असताना कार्यकर्त्याला फरफटत नेणं, कार्यकर्त्याला बॅकफुटवर टाकणं, बाकीच्या आतापर्यंत कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कशाची अपेक्षा न करता घरच्या भाकरी खाऊन भारतीय जनता पार्टी इथं पडत्या काळामध्ये सुद्धा वाढवली. त्यावेळेस कुठल्या तडजोडी केल्या नाही, कार्यकर्ता कोणाच्या दावणीला बांधला गेला नाही. पण निष्ठावंताला जाणून बुजून काहीतरी हे करायचं, अशा प्रकारामध्ये निर्णय स्वतः घ्यायचे, संघटनामध्ये विश्वासात. आणि स्वर्गीय बाळासाहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे, त्यावेळेस बाळासाहेब असताना नेहमी सांगायचे की ज्यावेळेस संघटना म्हणून राहिली पाहिजे, कारण त्यांच्या पक्षासाठी तो उपदेश होता. आणि हा उपदेश सगळ्याच पक्षाला लागू होते. संघटना म्हणून राहिली पाहिजे. संघटनेमध्ये विनाकारण नाहक लोकांचा हास्यप वाढल्यानंतर संघटनेचं किती वाटोळं होते याचं उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण आता ही पाथरी विधानसभा आमची आज आपल्यासमोर सगळं दिसायला. जायचं याचे निर्देश आलेले नाहीत. फक्त निर्देश ठेवून त्या सर्व प्रक्रियेमधून आम्हाला दूर ठेवून यांनी परस्पर निर्णय घेण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामुळं इथले जे कार्यकर्ते आहेत BJP मध्ये सर्वप्रथम ब्रीदवाक्य असं आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. असं असताना सुद्धा आजपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या बलबूतावर आणि पक्षाच्या मार्गदर्शनावर स्वतःचे घरचे भाकरी खाऊन सर्व कामं केलेले आहेत. आणि ज्या वेळेस कार्यकर्त्याला काहीतरी करून दाखवायची वेळ आलेली आहे, अशा वेळेस आम्हाला पक्षश्रेष्ठीकडून अशी अवहेलनात्मक वागणूक मिळालेली आहे. त्याच्यामुळे प्रचंड असंतोष हा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे. पक्षश्रेष्ठींनी याच्यामध्ये पूर्णतः लक्ष घालावं अशी सर्वसामान्य आमची मागणी आहे. डॉक्टर साहेब, हे तुम्हाला अशी वागणूक पुन्हा दिली, कोणाचंच नाव घेत नाहीत तुम्ही? नाही, नाव घ्यायला कसं आहे माहिती आहे का, ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये सर्व तुम्हाला नेमकी वागणूक पुन्हा दिली हे तर बाहेर निघालं पाहिजे. नाही, हे पक्षश्रेष्ठीमध्ये आता ह्याच्यामध्ये सगळे लोक येतात. सरळ जर बघितलं तर ही वागणुकीची जे आपण विषय काढताय हे तर सरळ सर्व कार्यकर्त्यांना असं दिसून येत आहे की ही वागणूक हे जिल्हाध्यक्षांना दिली. जिल्हाध्यक्षाला कोणाचं पाठबळ आहे? आता ते वरून जे पक्षश्रेष्ठी ठरवतील ते जिल्हाध्यक्ष वरी कळवतील ना, त्यांना कोणी सांगितलं काय सांगितलं ते. कारण केंद्रात सत्ता भाजपचं, राज्यात सत्ता भाजपाची. परभणी जिल्ह्याला पालकमंत्री भेटलाय सध्या, आणि तरीही या ठिकाणी जर
पक्षश्रेष्ठी वरचे जर असं ठरवत असतील की इथं कमळ चालतच नाही, तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? जिल्हाध्यक्ष हटावची मागणी करणार आहे. 100% आजच्या या पत्रकार परिषदेत तुमची मागणी आहे का जिल्हाध्यक्षाला? 100%. कारण कार्यकर्त्याची राख रांगोळी ही पुढच्या 5 वर्षासाठी झालेली आहे. सध्या जिल्हाध्यक्षानं याची कल्पना पालकमंत्र्यांनी दिली नाही असं वाटतं का तुम्हाला? आता ते तर काय आम्हाला तेवढ्या आजच्या वरच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं रोष कोणाचा आहे? रोष- भाजपाच्या नाही, कार्यकर्त्यांचा संघटना म्हणून बोलालो होतो आम्ही. आमचा संघटना काही वैयक्तिक कोणावर रोष नाही. आम्ही संघटना म्हणून जिल्हाध्यक्षच याला बांधिलेत. आमचं बाकी आमचं मागं काय झालं, कारण आम्हाला दुसऱ्याचे कोणाचे शब्दही नव्हते आणि दुसऱ्यानं काही आम्हाला सांगितलं नव्हतं. आम्हाला जे काही संघटना म्हणून जिल्हाध्यक्ष बोललं पाहिजे, याला सगळं जबाबदार या जिल्हाध्यक्ष. निर्णयाचा फायदा कोण्या पक्षाला होणार? नाही, आता ती जनता ठरवेन. आता आपण आज इथं म्हणजे कसं सांगू शकतो की याचा फायदा कोणाला आहे. पण आम्हाला म्हणजे आज आम्हालाच ह्याच्यात कोड्यात टाकून ठेवलेलं आहे, तर बाकीच्या पातळीवर काय निर्णय घेणार आहे तुम्ही? हां नाही, यांचा फॉर्म आहे त्याच्यामुळे निवडणूक सुद्धा नगराध्यक्षपदाची आणि खाली जे अपक्ष इतर पक्ष आहे, छोटे मोठे पक्ष आहेत, त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी जास्त आहे. आणि मग आम्हाला जर वाटलंच किंवा पक्षानं काय आदेश दिला की चूक झाली, आम्ही जे कोणी चुका केल्या त्यांना काही शिक्षा वगैरे देऊ, तर त्यावेळेला आम्ही विचार करून आणि मग जायचं कोणासोबत हे आम्ही स्थानिकवाले ठरवू. पक्षश्रेष्ठींनी आम्हाला या संदर्भात आता बोलण्याचा त्यांना सुद्धा अधिकार राहिलेला नाही. जे काही निर्णय होईल तो इथं आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सर्व मिळून घेऊ आम्ही. ही आमची भूमिका आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे की भारतीय जनता पार्टी माझ्या नेतृत्वाखाली 6 वेळा इथं निवडणूक लढली. 2 टर्म मी जिल्हाध्यक्ष होतो. संबंध जिल्ह्यात एखाद दुसरा तरी का नगरसेवक असत नाही. जिंतूरसारख्या ड्राय शहरात शिनगारे नावाचे नगरसेवक मी जिल्हाध्यक्ष असताना होते, जिथं पाथरीपेक्षा बस्तर परिस्थिती की तिथं भारतीय जनता पार्टीची ताकद अत्यंत नगण्य होती, तरी मी तिथं 4 दिवस मुक्काम करून त्या माणसाला निवडून आणलं होतं. आमचे विठ्ठल पूर्वाजी गायकवाड आमदार होते गंगाखेडला. त्यानंतर मी घोणे नावाचा एक उमेदवार डिगोल देशमुखमधून निवडून आणला होता. कुठं? सोनपेठ तालुक्यातून युती तोडून. काही सगळं काय बाळासाहेब ठाकरेंच्या पार्टीच्या जीवावर आमचं होतं असंही काही नाही. तर आमची एक शक्ती होती, आमची एक जिज्ञासा होती की आम्ही काही कमी नाहीत. मग हे सर्व असताना किंवा सातव होता 96ला, तुमच्या लक्षात असेल, सातव बालासाहेब सातव हा मी माझ्या खिशातले पैसे खर्च करून निवडून आणला होता. त्यानंतर आमचे विश्वनाथ लाडाने गयाबाई चौधरी नावाच्या किनवळ्याच्या बाईला, खुरपिणाऱ्या बाईला आम्ही गाडी दिली बसायला, त्यांना पंचायत समितीचं सभापती केलं. जे काही आज बोलतो आम्ही ते काही एकही गोष्ट खोटी बोलत नाहीत. त्यानंतर मी जिल्हाध्यक्ष असताना 11 नगरसेवक आणि 2 स्वीकृत नगरसेवक परभणी नगरपालिकेमध्ये, तेव्हा नगरपालिका होती. मानवतला सुद्धा ते टोपीवाला काय नाव त्याचं, तो सुद्धा नगरसेवक आम्ही निवडून आणला होता. कोण? तो सोनेरी धंदा करणार होता ना ते, होता ना. पण सोनपेठला नगरसेवक होते, नगराध्यक्ष होता. राजवीबाई सभापती होत्या सोनपेठ पंचायत समितीच्या. आणि आम्ही कैलासवासी मुंडे साहेबाची शागिर्द आहेत, शिष्य आहेत. मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली रडायचं शिकलो नाही आम्ही कधीच. आणि आमच्यासोबत असा हे जो घातपाताचा प्रकार झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. आम्हालाही काही ज्ञान आहे की सलग एका पक्षामध्ये इतकं काळ लोटण्याचं. मुस्लिम समाजाचे सुद्धा आम्हाला 1,500-2 हजार मतं पडले असते. एवढे घनिष्ठ संबंध मुस्लिम समाजातही आमचे आहेत. आणि मुस्लिम समाज जाणार कुठं आता समजा इथलं स्थानिक उमेदवार आहेत काँग्रेसचे, सगळ्या पक्षात फिरून आलेले, सगळ्या पक्षासोबत तडजोडी करतात, सगळं काय करतात. आणखी दुसरे एक नेते ते आमचंच पार्ट आहे का, वेगळं थोडंच काही. ते भाजप से हमको वोट डरला करा ही जी चुकीची अफवा पसरली जाते ती सुद्धा अत्यंत घृणास्पद आहे. भारतीय जनता पार्टीचा एक पार्ट राष्ट्रवादी पण आहे. भारतीय जनता पार्टीचा दुसरा पार्ट जे इथं एकनाथ शिंदेंची सेनासुद्धा आहे. राहायला काँग्रेस इथं शिल्लक. काँग्रेस हे सगळीकडे आमच्याकडून सुद्धा नगदी पैसे घेतलेली पार्टी. एका निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या आमच्याकडून सुद्धा त्यांनी माझ्या हातातून लिंबा कारखान्यावर, काय खरं खोटे,
ह्या सेटलमेंट जे तर राजकारणात सगळ्या चालतात, आम्हाला त्याचंही काही म्हणणं नाही. आज एक भूमिका असते, उद्या एक होती, आता तर घंट्याला सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. पण त्या सोबत आमच्याकडे विकासाची दृष्टी होती. माननीय नितीनजी गडकरी, मी त्या दिवशी पत्रकार परिषद तुम्हाला दाखवलं होतं. आजही बघा 700 कोटी रुपयाचा जे येतं इथं बायपास मी मंजूर करून आणलं दिल्लीला जाऊन. 4 चक्रा मारल्या. ॲडव्होकेट कोण साहेब माझ्यासोबत होते, शिवराज नाईक माझ्यासोबत होते, ॲडव्होकेट कोंत होते, धारासुकुरजी होते. श्रीपाद नाईकाकडून गोव्याला जाऊन जे आम्ही 100 कोटी रुपयाचं फंड पाथरी शहराच्या विकासासाठी आणलेला आहे. आणि पाथरी शहराच्या विकासासाठी त्या 100 कोटीच्या प्रोजेक्टला आमच्या मान्यता मिळाली. सध्या तुम्हाला सगळ्यांना हे एक पत्र देतो, सगळंच काही देतो. आम्ही इतक्या म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आणि टीम होती आमची 5-6 लोकांची, ती टीमसुद्धा काम करायची नाही असं नाही. पण एवढं सगळं करत असताना हे पाहे ते पत्र 100 कोटीचं. 100 कोटी 2 पार्ट्याचे तर खूप दिवसानं आले आणि जिरून गेले, काय पुरात होऊन गेले हे माहीत नाही आम्हाला. पण भारतीय जनता पार्टीचे 100 कोटी मंजूर झालेत. 20 कोटीचा हप्ता आता ह्या निवडणूक संपल्यानंतर जे तर पाथरी शहराला मिळेल. आणि या याच्यामधनं आम्ही 4 भुयारी मार्गसुद्धा पाथरीच्या जनतेच्या देण्याचं ठरवलं. शाळकरी मुलं असतील, शिक्षक कॉलनीकडून नेताजी शाळेकडे जाण्या रस्त्यामध्ये एक भुयारी मार्ग, सेंटर नाक्यावर एक भुयारी मार्ग, त्याच्यानंतर इकडं ते मोतीबागकडे एक भुयारी मार्ग आणि मार्केट कमिटीपाशी एक भुयारी मार्ग. आमचं कल्याणकारी योजना आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे की घरकुलं आम्ही प्रचंड प्रमाणात दिले, हजारो घरकुलं दिले. त्यानंतर लाडली बहीण योजनेतून आम्ही काय असं थोडंच म्हणलं की मुस्लिम समाजाच्या महिला भगिनींना आम्ही पैसे देणार नाहीत. हा देश सर्वांचा आहे. सबका साथ सबका विकास ही भारतीय जनता पार्टीची भूमिका असताना आमच्यात नव्या घुसलेल्या लोकांच्या मनात काय होतं किंवा त्यांनी काही असलंग तडजोडी केल्या ते त्यांना माहीत. पण असं कधी इतिहासात भूगोलात कधीच घडलेलं नव्हतं. हे ज्यांनी कोणी केलं आहे त्याला पक्षश्रेष्ठीकडे आम्ही दाद मागून आम्ही दिल्लीला बोललो, मुंबईला बोललो, सगळं काय बोललो. आम्ही ह्या गोष्टीचा त्यांच्याकडून जे ते वचपा काढल्याशिवाय कधी सोडणार नाहीत. आणि मी तुम्हाला पहिल्यांदा एकदा सांगतो, मी एक कुठेतरी आयडिओलॉजीचं राजकारण म्हणून भारतीय जनता पार्टीत आलो होतो. पण अशा पद्धतीने जर होत असेल तर आम्ही कधीही त्या मंडळींना सोडणार नाहीत. अशा अनेक अफवा आहेत की मानवमध्ये काय केलं, पैसे घेतले आणि पाथरीत सोडून दिलं वाऱ्यावर, चिंतूरमध्ये काहीतरी तडजोड केली, अजून कुठं काहीतरी तडजोड केली सोनपेठला. आणि एक उदाहरण सांगतो ना तुम्हाला, इथं भारतीय जनता पार्टी कोणाच्या दारात गेली नव्हती. इथं भारतीय जनता पार्टी आणि टीम सगळे मिळून आमच्याकडे 21 उमेदवार पूर्णपणे पॅनल तयार झालेला होता. हा पॅनल असताना किंवा आता आम्ही काँग्रेसकडे गेलो होतो, आम्हाला 4 जागा देता का, आम्ही कोणाच्या दारात कटोरा घेऊन गेलो नव्हतो. ते उलट आमच्या दारात कटोरा घेऊन आले की तसं नाही, वैसा नाही, तडजोड करो, ऐसा हो जाएंगे वैसा हो जाएंगा. तर इथं दादा फक्त एक निवडून आले. तर त्याच्या जीवावर दादांची इथं आज नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी हवा निर्माण झाली शहरात ह्या नगरपालिका निवडणुकीत. बघा आमच्याकडं तर दादापेक्षा 10 पट मोठी सत्ता होती. दिल्लीतली सत्ता होती, मुंबईतली सत्ता होती. आज मुख्यमंत्री आमचा आहे, प्रधानमंत्रीजी आमचे आहेत, पालकमंत्रीजी आमचे आहेत. एवढं सगळं असताना काय दुर्बुद्धी सुचली आमच्या जिल्हाध्यक्षांना ते त्यांनाच माहीत, किंवा मग त्यांची योग्यता नाही हे त्यांनाच माहीत. पालकमंत्री घेतील ना आता, त्यांना हे सांगतील त्याबद्दल. तुम्हाला फॉर्म नाही, त्या फॉर्म त्यांनाही माहीत नसेल, त्यांनाही माहीत नसेल. नाही तसं नाही. ते डॉक्टर खटिंग कमीत कमी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. कळवलं नाही का आमच्याशी डायलॉग डायरेक्ट डायलॉग ज्याचा आणि आम्ही त्या विश्वासपात्र माणसावर विश्वास ठेवला. इथं बैठका तेच घ्यायला येऊ लागले, चर्चाही तेच करू लागले, म्हणून बाकीच्याला बोलायचा संबंधच येत नाही ना. आमचं निरीक्षक म्हणून नगर परिषदच्या निवडणूक आहेत, त्या निमित्तानं तुम्ही पत्रकार परिषद घेता आणि म्हणता आमची भूमिका नंतर आम्ही नंतर म्हणजे घेऊ. आता तुम्ही पत्रकार परिषद तुमची काय भूमिका राहणार या संदर्भात जाहीर करा. ही आमची भूमिका आमच्या मनावर राहणार. तुमची पत्रकार परिषद झाली की लगेच पक्षाची इथली बैठक आहे प्रमुख पदाधिकारीची. ती बैठक झाली की उद्या आम्ही जाहीररित्या कोणाला तरी पाठिंबा देऊ. आमच्या मनात आलं सगळे म्हणले की वा दगडापेक्षा बिटकर मूव,
विटेकर बरे त्यांना पाठिंबा द्या. तर सर्वांमध्ये एक जरी विरोध झाला तर आम्ही काही कोणाला पाठिंबा देणार नाही. तुमचं म्हणणं आता आलं राष्ट्रवादी आमची समजा संलग्न आहे, आमचेच हे समजा तुम्ही असं बोललात आणि शिंदे सेना सुद्धा आमची, त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही हे असं केलं का तुमच्या जिल्हाध्यक्षांनी? आम्ही अपक्ष लढू शकतो. हा तसं काही नाही. आम्ही आमचा नगराध्यक्ष रेसमध्ये राहू शकतो एवढा वेल क्वालिफाईड आहे. आणि सर पक्षश्रेष्ठी जर म्हणले तुम्ही आता यावेळेस शांत बसा, मग त्यांना शिक्षा झाली ज्यांनी चूक केली तर त्यावेळेला पक्षश्रेष्ठीचं ऐकू किंवा एवढ्याही निवडणुकीपुरतं आम्ही आमचंच ऐकू. पक्षाचं 100% ऐकू. जर पक्षानं जिल्हाध्यक्ष हटवला तर आम्ही पक्षाचं सध्या आता ते म्हणतील त्याचं आम्ही काम करू, परंतु त्या अटीवर पक्षानं जिल्हाध्यक्ष हे तात्काळ हटवावा ही आमची प्रमुख मागणी आहे सध्याची. तडजोडीच्या राजकारणात समजा एक मानवतेसाठी आपल्या पात्रीच्या कार्यकर्त्याचा बळी दिला असं वाटतं. मानवतपेक्षा इथं खूप मोठी ताकद आहे पाथरी शहरात. मानवतमध्ये उगाच कमजोरच आहोत मानवतमध्ये तसं तर आम्ही. म्हणताच येणार नाही. मानवतसाठी खरं जर बघितलं आता मानवतसाठी आता बरीच ही चर्चा आहे की मानवतमुळं पाथरीचा बळी देण्यात आलाय, परंतु यांनी मानवतमध्ये तरी असे कोणते दिवे लावले? तिथं फक्त 3 उमेदवार कमळाच्या चिन्हावर आहेत. 2च नाही 3 आहेत जे सध्या कमळा चिन्हावर आहेत. 3 उमेदवार आहेत. त्या 3 साठी पाथरीच्या पूर्ण पॅनलचा सत्यानाश यांनी केलेला. आता ह्या झालेल्या घटनेचं जर समजा यांना दुरुस्ती करायची असेल तर पक्षश्रेष्ठींनी आता जे काही कॅन्डिडेट ज्यांचे अपक्ष म्हणून आहेत त्या 2 लोकांना एक अध्यक्षपद आणि एक नगरसेवकासाठी जे अपक्ष राहिलेले त्यांना भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावा. सगळं तुम्हाला पाहिजे तर त्यांना पूर्ण पद्धतीने मदत करावी, सहकार्य करावं. त्यावेळेस हे जे काही झालेली घटना आहे त्याच्यावर काहीतरी थोडासा पडदा पडेल अशी आमची मागणी आहे की हे जे 2 उमेदवार आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत म्हणून जाहीर करावा आणि पूर्ण पाठिंबा द्यावा. आणि पाथरी शहरामध्ये जर विचार केला तर आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे 3-4 उमेदवार मुस्लिम समाजासुद्धा त्यांनी सुद्धा पक्षाकडे तिकीट मागितलं. ते सुद्धा आणि ते सुद्धा घरोघर जाऊन फिरत होते आणि सगळेजण एक दिलानं काम करण्याचं सर्वांनी ठरवलं होतं. आणि त्यांनी खर्चही बऱ्याच जणांचा झालेला आहे. आणि हा खर्च झालेला असतानाही जर समजा पाथरी शहर, कारण ही कार्यकर्त्याची निवडणूक, ही एक नेत्याची निवडणूक नाही. नेते तर आमदारकी खासदारकी निवडून जाते, पण ही खऱ्या अर्थानं तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची आहे. मग कार्यकर्त्याचा विचार नेत्यांनी करणं आवश्यक होतं, पण कार्यकर्त्याचा विचारात घेतलं गेलं नाही. आणि कार्यकर्त्याला विचारात न घेता परस्पर ह्यांना तिकीट म्हणजे बी फॉर्म AB फॉर्मसुद्धा देण्यात आलं नाही. ही निश्चितपणे केंद्रात सत्तेत असलेली आणि राज्यात सत्तेत असलेली आणि भारतातली सर्वात मोठी पार्टी जे म्हणून घेतो आपण, त्या पार्टीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की या पाथरी शहरात बी फॉर्म नाही, कमळ नाही, कमळ निशाणी नाही. ही खरंच सर्वांसाठीच लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि यामध्ये संघटनेमध्ये बी फॉर्म द्यायची जिम्मेदारी ही फक्त जिल्हाध्यक्षाची असते. जिल्हाध्यक्षाला निश्चितपणे पार्टीने जाब विचारला पाहिजे की जिल्हाध्यक्षांनी इथं बी फॉर्म का नाही दिली. त्यांना आमचे मंडळाध्यक्ष ह्यांना सुद्धा तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, कारण मंडळाध्यक्ष हा प्रमुख मंडळाचा असतो. शहर मंडळाचे आमचे अध्यक्ष मायकल दहे ह्यांना सुद्धा ते कुठं विश्वासात घेतलं नाही. सकाळपासून त्यांच्याकडे मागे होते. सकाळी 8 वाजता परभणीला जाऊन आले. ते म्हणले तुम्ही पुढे या, आम्ही तिथं बी फॉर्म घेऊन येतो. नंतर हे सारखे फोन करायले, सरांनी फोन करू लागले. आणि हे करीत असताना त्यांनी आत्ता मानवतपर्यंत आलो, सेलूपर्यंत आलो, इथपर्यंत आलो, तिथपर्यंत आलो हे सांगून त्यांना शेवटपर्यंत हे आणि 2:50 वाजता त्यांना सांगितले की आपण अमुक ह्याच्यासोबत युती केली. मग युती अशी थोडीच असते की पक्ष संपवणं म्हणजे युती नाही. हे खऱ्या अर्थानं पक्ष संपवण्याची हीच भूमिका जिल्हाध्यक्षांनी घेतली. त्यामुळं वरिष्ठांनी सुद्धा या बाबतीत लक्ष घालावं आणि जिल्हाध्यक्षाला निश्चितपणे त्यावर ज्या विचारला जावा हेच या ठिकाणी हे करतो. आणि आम्ही आता या ठिकाणी भूमिका घ्यायची तर आमचे 2 उमेदवार आम्ही अपक्ष फॉर्म भरलेले आहेत. एक संतोषराव जोगदंड आणि शिवराज नाईक सर, ह्या दोघांचे फॉर्म भरलेले आहेत. आता दोघांपैकी कदाचित आमचा निर्णय हे होईल की दोघांपैकी एक जण कोणी राहील, आम्ही सर्वजण त्याच्या मागे राहू. कारण पाथरी शहरातलं जर सामाजिक समीकरण जर बघितलं तर सर्वच पक्षांनी
मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत आणि ह्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे, कारण मुस्लिम समाजसुद्धा भाजपसोबत आहे आणि त्यांनी असताना आणि 15,400 मतदान हिंदूचं मतदान आहे. मग ह्या 15,400पर्यंत आम्ही जाणार आणि एकच मतदान आम्हाला अध्यक्षपदासाठी द्या, हे सुद्धा आम्ही करू शकतो. तरी पक्षांनी निश्चितपणे ह्याचा विचार करावा एवढीच वरिष्ठांना विनंती. इथे रासपवाल्यांची माझी बोलणी चालू आहे. ते आता तुमचं झाल्यानंतर ते पण इथे येणार आहेत. त्यांचे 7 उमेदवार आहेत. दुसरे जे कोण्याच पक्षाचे नाहीत पण काय अपक्ष आहेत असे आमच्याकडे आता 14-15 उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षाचे 2-3 फॉर्म आहेत. त्याच्यामुळं आम्ही 5-7 कमी जर असले नगरसेवक तर तशी सुद्धा आमची तशीच मानसिकता जास्त आहे किंवा आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान किती होतं पाथरी शहरात. पाथरी शहरात असा दगाफटका कोणाच पक्षात कधी झालेला नाही. बी फॉर्मच गायब किंवा बी फॉर्म न देण्याची भूमिका. ते मंडल अध्यक्ष उमेदवार हे ते संपर्कात होते ते वरचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष नेते कोणी, पण त्यांनी असं भूमिका घेतली की जे आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. असं आणि ते बी फॉर्मला किंमतच काय असते. काँग्रेस संस्कृती भाजपमध्ये शिरल्यामुळे असं होतंय काही? 100%. कारण काँग्रेस एकेकाळी 432 वर होती. परभणी जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला होती ना एकेकाळी राजीव गांधीच्या काळामध्ये. त्यांच्यामुळे यायला काही म्हणायला हरकत नाही. चला एक जण आभार माना. पत्रकाराच्या समोर मांडण्याच्या दृष्टीनं आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवली होती. ज्या सामान्य कार्यकर्त्याची जी अस्वस्थता आहे, जे 5 वर्ष त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, आम्ही आमच्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे अक्षरशः बूथपासून ते वरपर्यंत पूर्ण मांडणी केलेली आहे. त्यात आमचे कार्यकर्ते भरपूर निर्माण झालेले आहेत आणि असं असताना आज आम्हाला ही निवडणूक जिंकण्याची आम्हाला आस होती. अशा असताना आमच्या पक्षश्रेष्ठीने, जिल्ह्याच्या पक्षश्रेष्ठीने आमच्यावर अन्याय केला आणि त्याच्यामुळं आम्हाला ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होऊन आम्हाला त्या गोष्टीला तोंड द्यावं लागत आहे. शेवटी जेव्हा एखादी गोष्ट घडते आणि त्याला कोणाकडे रडगाणं मांडायचं ही गोष्ट सांगता येत नाही, तेव्हा आम्ही त्या पत्रकाराच्या समोर जाऊन ही गोष्ट आमच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत जे कोणी याला कारणीभूत आहे ते त्यांना त्याच्यावर शासन व्हावं या दृष्टीनं आम्ही मागणी करीत आहोत. आणि त्यासाठी आपण सर्व पत्रकार इथं उपस्थित झालात, आमचं म्हणणं ऐकून घेतलं. तसंच आम्ही आपल्याला एक विनंती करतो की आता जे आपण आमच्या सर्वांचे म्हणणं ऐकून घेतलं आहे ते प्रभावीपणानं आपल्या मीडियामध्ये मांडावं आणि ही बाब पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवावी अशी आपल्याला विनंती करतो. आपण आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.